परंतु कुणाचंही संचालक मंडळ आलं तरी साखर आयुक्तांनी त्यांना शोकास नोटीस दिल्या, त्याच्या सातबाऱ्यावरच्या बोजा नोंदवायच्या, त्याची सुनावणी चालू आहे. दरम्यान मी स्वतः हायकोर्टला पिटिशन दाखल केलंय आणि त्या पिटिशनची सुनावणी 7 सप्टेंबरला हायकोर्टमध्ये आहे आणि हायकोर्ट निर्णय घेणार आहे. इथं कोणी येईल जाईल, संचालक मंडळ त्यांच्या हातात काही नाही. हा सरकारचा विषय आहे. सरकार त्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा नोंदवणार आहे. सरकार चाल ढकल करते म्हणून आपण हायकोर्टात गेलेलो आहोत आणि जो हायकोर्टाचा निर्णय येईल त्याच्याप्रमाणे साखर आयुक्तांना कारवाई करणं भाग पडेल. नाही, याची निष्पक्ष चौकशी होईल. चौकशी लावलेलीच आहे ऑलरेडी. ह्याला संचालक मंडळच पाहिजे, तिथं नवीन निवडून येणार किंवा काय असं नाही. जे काय खरं असेल ते उघड व्हावं एवढाच विषय आहे आमचा. काय आम्हाला त्याच्यात फार कुठला दुसरा इंटरेस्ट नाही की कोणाला तरी फार चेंबवायचे राजकारणात त्याला पाय खाली घालायचं अजिबात नाही. अजिबात नाही. फक्त जे काय खरं असेल ते खरं बाहेर यावं आणि खोटं असेल तर आम्हाला त्यांनी हे कारवाई तुमचं खोटं आहे आम्ही बोलतोय किंवा त्यांना पारदर्शक कारभार केलाय. नाही त्यांना आम्ही कुठं काय म्हणतो पारदर्शक कारभार केलाय. कारखाना सहकारीच राहिलाय, कारखाना सभासदाचाच राहिलाय. हे आजपर्यंत आपण सगळं ऐकतोय. ज्यावेळेस कागदपत्र आपल्याला मिळाली त्याच्यावरून असं दिसतं पारदर्शक कारभार जर केला असेल तर सहकार कायद्यातल्या कलम 83 खाली 15 मुद्द्यांवरती यांची चौकशी लागली. त्या चौकशीचा अहवाल येत्या 8 दिवसात दाखल होईल. ती चौकशी साधारणतः 513 कोटी रुपयाची. आता त्याच्यानंतर ते पारदर्शक आहे का तो तुम्हीच बघून आम्हाला सांगायचे ते. ऐका ना, तोच आमचा मुद्दा आहे की म्हणजे मी दोन्ही प्रश्न एकत्र विचारतो आहोत की बऱ्याच वेळा त्यांच्यावर असा आरोप होतो की कारखान्याला ऊस न देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, जे महत्वाचे त्यांचे मुद्दे आहेत. आणि दुसरा गोष्ट की म्हणजे बँकेच्या अडचणी असतील किंवा ऊस न घालणं असेल आणि बंद कसा पडेल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते अपवाद देखील होतं. आणि दुसरा आत्ताची मुद्दा असा झाला की ही नक्की काय झालं त्या करारनामा किंवा तुमच्या हातात महत्वाची कुठली कागदपत्र लागली तर ती थोडंसं सगळ्या पत्रकारांना सांगा. मी जरा माझा विषय सांगतो स्वतःचा, जे खरं आहे ते सांगतोय. केस इतका खोटा नाही त्याच्यात. देवेंद्र फडणवीस आले 26 आता त्यांनी ते काय ते 36 कोटी जे जाहीर केले त्यांनी 2601 रुपया काटा पेमेंट देतो म्हणून सांगितलं. आता बाकीचे लोक तर भाळतात पण मी सुद्धा भाळलो, म्हणजे गाजराला भाळलो मी. आणि मी सुद्धा 2-3 टन त्यावेळेस ऊस घातलाय कुठं कारखान्यावर विमा पाठवला त्याच्या कागदावर आहे. आणि मला किती मिळाले माहिती पैसे? 1800 रुपये. 2601 पेमेंट कुठं आणि मला 1800 रुपये पेमेंट मिळते? काय कुठली पद्धत आहे? आणि तुम्ही आपण विचारा, आपण बँकेचे इलेक्शन लागलं की लगेच दुसऱ्या दिवशी प्रशासक बसतोय तिथं. लगेच सोमेश्वरचं इलेक्शन लागलं 3 वेळा. आता सोमेश्वरचं 3रं इलेक्शन लागलं 2015 पासून आणि आपलं एक पण नाही इलेक्शन. नाही नगर जिल्हा बँक ही पुण्याच्या विखे पाटील वगैरे त्यांच्या ताब्यात, तरी सुद्धा तिथं प्रशासक का लागलं? मुदत संपली की दुसऱ्या दिवशी लागलं. आणि एक गोष्ट तुम्ही आता पत्रकार आहात, त्यांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये की मी म्हणलं 1 लाख पोती जाळले तर तुम्ही मध्ये हे आले सगळं पडका झालेला आहे. मग इथं तर ह्याच्यावर दाखवताय तुम्ही त्या अहवालावर की 1 लाख पोती शिल्लक एवढे कोटी येणं. फक्त माझं सगळ्या विषयांना मंजुरी, फक्त मला 1-2 मिनिटं फक्त लिहून दाखवा की 1 लाख पोती शिल्लक आहेत म्हणून, एवढंच करा म्हणलं. तर त्यांनी काय म्हणलं तिथं उत्तर काय म्हणजे जाहीरपणानं की ही साखर बँकेच्या ताब्यात असते. काय आता तुम्ही जरा खात्री करा, खात्री हे तुमचे लॉकर आहेत आमच्या बँकेत आणि तुमचे ते पैसे सोनं बिनं काय तुम्ही ठेवता लॉकर मध्ये, ते तुमच्या ताब्यात असतं का आमच्या ताब्यात असतं एवढं सांगा. त्याच्या बँकेच्या ताब्यात. अहो बँकेच्या ताब्यात असतं ते. तुम्ही काय ठेवले आम्हाला कोणालाच माहित नसतं, ते फार गपचिप ठेवलेलं असतं. मग गुप्तता आहे तो विषय नाही, विषय ताब्यात आमच्या असतं ते लॉकर. थोडक्यात तसं साखरपोती जरी आम्ही तुम्हाला पैसे देत असलो तरी त्या ताब्यात कोणाचे असतात? साखर कारखान्याच्या ताब्यात असतात. हे तर कुणी म्हणजे परमेश्वर सुद्धा वरून सांगेल ते खरं आहे तुमचं. आपणचं जे म्हणणं आहे त्याच्यावर मी नाही, मग त्या- 2 मिनिटं फक्त मी डिस्टर्ब करतो. आपण जे बोलतोय त्याच्यावरती की आपण 1 लाख पोती अहवालाची शिल्लक साखर दाखवली. हा कारखान्याचा अहवाल आहे, काय आपण कोणी छापलेला नाही.
तिथं ठळकपणे म्हटलंय अखेर शिल्लक साखर साखर. हे असं म्हणलं असताना याच्यामध्ये शिल्लक साखरेची किंमत त्यांनी नमूद केली 27 कोटीची साखर शिल्लक. मग 1 लाख पोती साखर कुठे तेवढाच फक्त आपण जनरल मिटिंगला प्रश्न विचारला ते मला दाखवा, हे तुमचं सगळं मंजूर, मला फक्त पोते दाखवा. पण ती पोतीच तिथं नसल्यामुळं पोती दाखवायचं धाडस त्यांनी न करता आप्पांची वेगळ्या पद्धतीने टिंगल मस्करी करून आप्पांना तिथं नामहरण करण्याचा प्रयत्न केला आणि विषय डायव्हर्ट केला गेला. दुसरा प्रश्न असा, 2 मिनिटं सर, की त्यांनी सांगितलं की ते साखर बँकेच्या ताब्यात आहे, बँकेलाच माहित आहे, बरोबर. पण एक साधं उदाहरण आपल्याला देतो की साखरवरती माल तारण म्हणून फक्त बँक कर्ज देते. ती साखर कारखान्याच्याच गोडाऊन मध्ये असते, कारखानाच रोज विक्री करतो, कारखानाच त्याला सील लावतो, सगळं करतं. साधारण आपण सगळेच आहेत की आपण 4 चाकी दुचाकी वाहन बँकेकडून घेतो बँक तारण म्हणून. गाडी आपल्याच ताब्यात असते ना, कर्ज फक्त बँकेचं असतं, मग गाडी पण वापरतो का ते बँक लावून ठेवते का आपलं कर्ज फिटेपर्यंत त्यांच्या बँकेचा? मालकी आपलीच आहे, गाडी आपणच वापरतो. त्याचे साखर कारखान्याची साखर त्यांच्याच ताब्यात आहे, तेच विकतात रोज. पण लोकांची दिशाभूल करायची ते बँकेच्या ताब्यात आहे. पण त्याही पलीकडं दरवर्षी 31/3 जे आपलं इयर एंडिंग असतं त्या दिवशी कारखान्याच्या एमडीच्या सहीचं पत्र एक स्पेशल ऑडिटरला दिलं जातं. आमच्या कारखान्याच्या गोडाऊनला इतक्या पोत्याचा साखरेचा स्टॉक आहे, त्याची किंमत एवढी आहे आणि ती आमच्या ताब्यात आहे, अशी एमडीच्या सहीची पत्र दरवर्षीची. आणि मग असं खोटनाटं उत्तर ठीक आहे, आप्पांचा स्वभाव साधा आहे, सरळ आहे, आम्हालाही समजतो, तुम्हालाही सगळ्याला माहिती. मग अशी चुकीची उत्तरं द्यायची, लोकांची दिशाभूल करायची. मी एमडीच्या ताब्यात साखर साठा शिल्लक आहे त्याचं पत्र जर कोणाला आपल्याला पाहिजे असेल दरवर्षीचं, ते पण द्यायची माझी तयारी, तुम्ही कधीही मला मागू शकता.